आता परत एक सांगतो, राज्यामध्ये आता मान्सून निघून जाणार आहे, पाऊस निघून जाणार आहे, हे बरेच तुम्हाला काय होतंय की बरेच तज्ञ सांगतात. पण यापुढे एक तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचंच हे कारण ओळखून घ्यायचं. काय करायचं तुम्हाला सांगतो, 5 ऑक्टोबर पासून ते 20 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं, धुळी येते बघा. आणि धुळी आल्याच्या नंतर आपल्या पिकावर जाळे येतात. सोयाबीन असेल, सोयाबीन जाळे सगळीकडे शेतात गेल्याच्या नंतर जाळे दिसू लागतात. त्याला सोप्या भाषेत म्हणतात की जाळे धुळी. ज्या ज्या दिवशी जाळे धुळी येते त्या दिवशीपासून निसर्ग तुम्हाला संकेत सांगतो की निसर्ग म्हणतो की शेतकऱ्यांनो, आता पाऊस 12 दिवसांना निघून जाणार. हे अंदाज तुम्हाला निसर्ग त्या जाळे धुळीतून देतो. म्हणून तुम्हाला बघायचं झालं तर बघा, तुम्ही आता 3 ऑक्टोबरच्या नंतर बऱ्याच ठिकाणी काय होईल, जाळे धुळी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि जाळे धुळी आल्याच्या नंतर काय होतं की कंप्लीट 12 दिवसाला तिथून मान्सून निघून जातो, म्हणून हे देखील लक्षात येतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हा पाऊस 27 पर्यंत म्हणजे 27 सप्टेंबर पर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नगर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या भागात 4 दिवस भाग बदलतच पडणार आहे. म्हणजे सर्वदूर सारखा पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.